जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही फ्रेशर्स आहात, कुठलंही ॲडव्हान्स स्किल्स तुमच्याकडे नाही आहे, पण अर्जंट काम तुम्हाला पाहिजेलं आहे, तर जबरदस्त इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी घेऊन आलो आहे. खासियत याची अशी आहे की अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे. महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्ही जे अप्लाय करणार आहे त्या बेसिसवर सिलेक्शन होणार आहे, त्यामुळे इथे एक्झाम पण असणार आहे. आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे अनेक जणांना शॉर्ट टर्म काम पाहिजेलं आहे, म्हणजे कोणी MPSC ची तयारी करतंय, कोणी UPSC ची करतंय किंवा वेगवेगळ्या एक्झामची तयारी करताय, कोणी कॉलेजमध्ये आहे, पण आम्हाला काही शॉर्ट टर्म म्हणजे 1 आठवडा, 2 आठवडा, 3 आठवडा किंवा 1 महिना, 2 महिने असं शॉर्ट टर्म काम पाहिजेलं आहे, ज्यामध्ये आम्ही पैसे कमवू शकतोय. आणि आमच्या ज्या गरजा म्हणजे कोणाला टॅब घ्यायचा आहे, लॅपटॉप घ्यायचा आहे, कम्प्युटर घ्यायचा आहे किंवा काही शिक्षण करायचं आहे, त्यासाठी पैसे लागत आहे, तर स्वतःचा पॉकेट मनी तुम्ही काढू शकत असाल तर अशीच एक अपॉर्च्युनिटी आहे, क्विक पॉकेट मनी इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे. सगळी माहिती सांगतोय. अप्लाय कसं करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांसाठी आहे. मग तुम्ही 12वी पास आहात, 12वी पूर्ण झालंय म्हणजे ग्रॅज्युएशन करताय, अंडर ग्रॅज्युएशन करताय, ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय, मास्टर डिग्री झालाय, तुम्ही तुमच्या फील्डनुसार जे शिक्षण घेतलंय त्यानुसार अप्लाय करू शकताय. आता डायरेक्ट स्क्रीनवर जाऊन संपूर्ण माहिती सांगतो. त्याआधी अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळतंय क्विक पॉकेट मनी इंटर्नशिप असणार आहे, ज्यामध्ये आपण अप टू 35,000 रुपयांपर्यंत स्टायपेंड मिळू शकतोय 2 ते 4 वीकमध्ये. डिपेंड करतं तुम्ही कुठल्या इंटर्नशिपला अप्लाय करताय, कुठली इंटर्नशिप करताय, त्यानुसार हे असणार आहे. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर डिटेलमध्ये माहिती समजते, जसं की क्विक टू डू इंटर्नशिप. अनेक जणांचं काय, जॉबला अप्लाय करताय, कॉम्पिटिशन जास्ती आहे, स्किल्स नाही आहे, एक्सपिरियन्स नाही आहे, त्यामुळे तुम्हाला सिलेक्शन होत नाही किंवा तुम्ही त्यापासून दूर जाताय. तर इथे क्विक टू डू इंटर्नशिप आहे, ज्यामध्ये नो पिरियर एक्सपिरियन्स म्हणजे कुठलाही आधीचा अनुभव नाही आहे, ॲडव्हान्स स्किल्स नाही आहे. कारण की आजकाल बघा प्रत्येकाला AIचं नॉलेज पाहिजे आहे. पॉवर BI झालं, मशीन लर्निंग झालं किंवा मग तुम्ही वेगवेगळे स्किल फ्रंट एंड बॅक एंड हे असे स्किल्स सध्या आहे, त्यांना पटकन जॉब मिळतात. पण तुमच्याकडे ते स्किल्स नाही आहे, ॲडव्हान्स नाही आहे, म्हणजे शाळा कॉलेजमध्ये शिकलोय, बेसिक शिकलोय, त्या बेसिसवर आम्हाला काम पाहिजे आहे, तर इथे तुम्ही अप्लाय करू शकताय. कारण की ही इंटर्नशिप आहे, यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते, काम कसं करायचं ते शिकवलं जातं आणि ते करून तुम्ही इथे स्टायपेंड मिळू शकताय. ओके, 20,000 प्लस जागा आहे. किती? 20,000 प्लस. आणि ते स्टायपेंड तुम्ही 35,000 रुपयांपर्यंत कमवू शकताय 2 to 4 वीक्समध्ये. आणि बाकी रिवॉर्ड्स वगैरे सुद्धा असणार आहे. ओके, आता महत्त्वाच्या तारखा समजून घ्या. 5 तारखे ते 8 तारखे ते रजिस्टर करणं होतं, 9 तारखेपासून अप्लाय करणं सुरू झालंय, म्हणजे 20 जानेवारीपर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. अजूनही 5 दिवस आपल्या हातात आहे आणि आत्ता बिंदास तुम्ही अप्लाय करू शकताय. त्यामुळे सांगतोय, तुमचे फ्रेंड्स, फॅमिली म्हणजे मित्रांमध्ये कोणी असेल जो कामाच्या शोधात आहे, ज्याला कॉलेज करता करता किंवा काही एक्झामची तयारी करतोय, ते करता करता साईड इन्कम जनरेट करायचे, पैसे कमवायचे आहे, चांगला स्टायपेंड पाहिजे आहे, कामाचा अनुभव पाहिजे आहे, तर ते इथे अप्लाय करू शकताय. आता अप्लाय कसं करायचं तर तुम्ही ते बघू शकता. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, फर्स्ट कमेंटमध्ये, व्हॉट्सअपवर, टेलिग्रामवर मिळून जाईल. जस्ट तुम्ही इथे वाचू शकता क्विक पॉकेट मनी इंटर्नशिप, जे की इंटर्नशाला तर्फे येते. भारतातलं वन ऑफ द मोठं प्लॅटफॉर्म आहे ज्यांच्यातर्फे आपण इंटर्नशिप करू शकतोय. ओके, आता इथे लॉग इन म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला रजिस्टर करायचं आहे, आपलं अकाउंट क्रिएट करायचं आहे. मग डायरेक्ट तुम्ही गुगल सोबत लॉग इन करू शकताय किंवा ईमेल ॲड्रेस, पासवर्ड, त्यानंतर फर्स्ट नेम लास्ट नेम टाकून रजिस्टर करू शकताय. मग तुमचे डिटेल्स वगैरे तुम्हाला इथे टाकायचे आहे किंवा डायरेक्ट गुगल सोबत लॉग इन करू शकताय. आता मी गुगल सोबत लॉग इन करतो. तर बघा, मी गुगल सोबत लॉग इन केल्यानंतर अप्लाय नाव माझ्या समोर आले आणि यावर क्लिक केल्यानंतर भरपूर सारा इंटर्नशिप आलेल्या आहे. महत्त्वाचं म्हणजे अनेकांना त्यांच्या शहरामध्ये पाहिजे, जसं की तुम्हाला पुण्यामध्ये पाहिजे तर पुण्यामध्ये आहे. इथे बघा, त्यावर क्लिक केल्यानंतर सगळी माहिती आलेली आहे. कुठले कुठले स्किल्स पाहिजे बघा. इथे डिजिटल मार्केटिंगची इंटर्नशिप आहे, त्यामुळे त्या रिलेटेड इथे काम असणार आहे. पण अनेक जणांचं म्हणणं आहे, आम्ही एक्झामची तयारी करतो आहे किंवा आम्ही कॉलेजमध्ये आहोत, आम्ही कुठे जाऊ शकत नाही आहे, तर तुम्हाला इथे रिमोट सुद्धा असणार आहे. जसं की तुम्ही इथे बघू शकताय, प्रोडक्ट मॅनेजरची आहे, वर्क फ्रॉम होम असते आणि ते बघा 10 ते 25,000 रुपयांपर्यंत सॅलरीमध्ये डिपेंड करतं. महत्त्वाचं म्हणजे ते जॉब ऑफर सुद्धा आहे आणि वेगवेगळे असणार आहे. त्यामुळे लोकेशननुसार पाहिजे तर लोकेशननुसार करा. तुम्हाला रिमोट पाहिजे, व्हर्च्युअल पाहिजे तर व्हर्च्युअल सुद्धा तुम्ही करू शकताय. काय काय ठिकाणी या इंटर्नशिपला तुम्हाला जॉब ऑफर सुद्धा मिळते, 10 LPA पर्यंत पॅकेज मिळते. आता तुम्हाला वाटलं हे मी करू शकतोय, तर यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर पोस्ट कुठली आहे तर बिझनेस डेव्हलपमेंटची आहे. कसं असणार आहे त्याचा मोड दिलेला आहे. 2 महिन्याची इंटर्नशिप आहे.
चांगलं काम वाटलं तर तुम्हाला इथे जॉब ऑफर मिळू शकते. ओके, पण काम चांगलं पाहिजे तरच मिळेल, नाही तर प्रत्येकाला मिळते असं नाही आहे. त्यानंतर स्टायपेंड 5 ते 25,000 रुपयांपर्यंत आहे. आणि जर तुम्ही इथे जॉबला जॉईन झाला तर 10 LPA पर्यंत पॅकेज मिळेल. आसपास असू शकतंय. ओके, 11 फेब्रुवारीपर्यंत आपण अप्लाय करू शकणार आहोत. आता हे कुठलंही बिझनेस डेव्हलपमेंट आहे, त्यामुळे या रिलेटेड तुमच्याकडे शिक्षण पाहिजे किंवा स्किल्स पाहिजे. मग क्लायंट रिलेशनशिप मॅनेजमेंट, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल आजच्या काळातलं इतकं जबरदस्त स्किल्स आहे की ज्या बेसिसवर, जसं की मी आज तुमच्याशी बोलतोय, कम्युनिकेशनमुळे कुठलाही एखादा बिझनेस आहे ज्याला रन करायचं आहे, मार्केटमध्ये यायचं आहे, कम्युनिकेशन चांगलं पाहिजे, तर हे बुक आहे कम्युनिकेशनचं, तिथून तुम्ही ते सुधारू शकताय, तुमचं स्किल वाढू शकताय. बाकी या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकताय. नंबर ऑफ ओपनिंग 5 आहे, या पोस्टसाठी 5 आहे. अशा भरपूर साऱ्या पोस्ट आहे, तिथे तुम्ही अप्लाय करू शकताय. आणि ते बघा दिले अप्लाय नाव, यावर तुम्ही करू शकताय. एक माहिती सांगतो, जे आपण व्हिडिओज आपण बनवतोय ते इन्फॉर्मेशन एज्युकेशन पर्पज बनवतोय, आणि तेच यांनी सांगितलेलं आहे की नेव्हर पे सिक्युरिटी डिपॉझिट, रजिस्ट्रेशन फी, लॅपटॉप फी, डू नॉट पे एनिथिंग. कधीही कोणाला जॉब मिळवण्यासाठी 1 रुपयाही देऊ नका, कारण की ज्या कंपन्या आहेत त्या कधी कोणाकडनं चार्जेस घेत नाही. हा एक्झाम असेल, ती कंडक्ट करायची, तिची मेहनत घ्यायची, त्यामुळे कधी कधी एक्झाम फी घेतली जाते. पण इथे तर डायरेक्ट सिलेक्शन आहे, त्यामुळे एक्झाम फी नाही आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची फी द्यायची नाही आहे. ओके, इथून आपण अप्लाय करू शकतोय. त्यानंतर तुम्हाला वाटलं मला पुण्यामध्ये पाहिजे आहे, तर पुण्यामध्ये पुन्हा कंटेंट अँड सोशल मीडिया मार्केटिंग आहे. तुम्ही इथे बघा लोकेशन आहे, इथे बघा लोकेशन आहे, त्यानुसार तुम्ही सर्च करू शकताय. नाशिकमध्ये पाहिजे, पुण्यात पाहिजे, मुंबई, नागपूर, ठाणे, जिथे पाहिजे असेल तिथे तुम्ही सर्च करू शकताय. जर का तुमचं लोकेशन नाही दिसलं तर तुम्ही व्हर्च्युअल करू शकताय. डिपेंड आहे तुमच्यावर, तुम्हाला कशा प्रकारचा मोड पाहिजे आहे, म्हणजे तुम्हाला कशा प्रकारचा जॉब पाहिजे. फुल स्टॅकचा आहे, बिझनेस डेव्हलपमेंटचा आहे, HRचा आहे. अनेक जणांच्या कमेंट्स असतात की या रिलेटेड सांगा, तर या रिलेटेड आहे. ऑपरेशनमध्ये आहे, 6 महिन्याचा आहे. तर असे अनेक सारे आहे, डिपेंड करतं तुम्हाला कुठे करायचं आहे. पुन्हा खाली स्क्रोल करा, वेगवेगळे तुम्हाला इथे दिसून जाईल. जसं की बघा, सायकोलॉजी झालं आहे, त्या रिलेटेड आहे. डेटा सायन्स रिलेटेड आहे. समजा माझं डेटा सायन्स झालेलं आहे, मला ते जमतं आहे, तर मी काम करू शकतो आहे. तर इथे बघा दिलेलं आहे. मोड ऑफ कसं आहे, 6 महिन्याचं आहे, 10 ते 50,000 रुपये सॅलरी मिळते. त्यानंतर बाकी डिटेल्स काय ते दिलेले आहे. कुठले कुठले स्किल्स पाहिजे हे काम करण्यासाठी ते दिलेलं आहे. काय काय मिळणार आहे, तर सर्टिफिकेट मिळणार आहे, लेटर ऑफ रिकमेंडेशन मिळणार आहे, आणि तुम्हाला इथे स्टायपेंड मिळणार आहे. ओके, या सगळ्या गोष्टी मिळणार आहे. एक जागा आहे या पोस्टसाठी, आणि इथून आपण अप्लाय करू शकतोय. बघा 2 जणांना यांनी आत्तापर्यंत घेतलं सुद्धा आहे टीममध्ये. तर अशा प्रकारे भरपूर वॅकन्सी. हे तर झालं पहिलं पेज. तुम्ही खाली स्क्रोल करा, इथे बघा तुम्ही जेवढं स्क्रोल कराल तेवढं जास्त वॅकन्सी दिसतील. या साईडला तुम्हाला कंपनीचं नाव दिसेल आणि बाकी सगळे डिटेल्स दिसेल. इथे बघा 29, म्हणजे जवळपास 50 पेजेस भरून वॅकन्सी आहे. आपण काय करतो, 1-2 पेज पाहतो बाकी सोडून देतो, पण तुम्ही मागे पण स्क्रोल करा. जसं की बघा आता मी जातो 29व्या पेजवर. बघा मी 29व्या पेजवर क्लिक केलं आहे, तर 29व्या पेजवर सुद्धा अपडेट आलेलं आहे. जसं की बघा हे पार्ट टाईम असणार आहे, कुठली पोस्ट आहे ती आलेली आहे, इक्विटी ॲनालिस्टची पोस्ट असणार आहे. मग या रिलेटेड तुमच्याकडे स्किल्स आहे, म्हणजे काय मागितलं आहे, तर एक्सेल मागितलं आहे. एक्सेल आहे, MS पॉवर पॉईंट तुमच्याकडे आहे, इक्विटी रिसर्च येत आहे, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. 3 जागा आहे. आत्तापर्यंत 66 जणांना यांनी काम दिलेलं आहे. त्यामुळे भरपूर साऱ्या कंपन्या आहेत ज्या ॲक्टिव्हली हायरिंग करताय, तिथे तुम्हाला शोधून शोधून अप्लाय करावं लागणार आहे. ओके, अजून मी खाली स्क्रोल करतो. मग AI आणि ॲटोमेशन लीड झालं आहे, तिथे करू शकताय. AI ग्रोथ झालेलं आहे, तिथे करू शकताय. अजून खाली स्क्रोल करा, HR रिलेटेड आहे, फॅशन डिझाईन रिलेटेड आहे. त्यानंतर अजून खाली स्क्रोल करा, कम्युनिटी मॅनेजमेंट रिलेटेड आहे, लीड जनरेशन रिलेटेड आहे. असे अनेक सारे आहे, तुमच्यावर आहे तुम्ही कुठे अप्लाय करता. आता समजा एखादा म्हणेल मला कस्टमर सर्व्हिस, कस्टमर सपोर्टचं काम जमू शकतं आहे, तर मी यावर क्लिक करतो. ओके, यावर क्लिक केल्यानंतर मग काम म्हणजे पोस्ट कुठली आहे, ॲक्टिव्हली हायरिंग करताय, किती ड्युरेशनसाठी आहे, किती स्टायपेंड मिळतो आहे, लास्ट डेट काय, आणि स्टार्ट कधीपासून होणार, तर इमिडिएटली होणार आहे. ओके, खाली स्क्रोल केलं, कुठले कुठले स्किल्स पाहिजे आहे, MS एक्सेल पाहिजे आहे, कम्युनिकेशन स्किल पाहिजे आहे, इंग्लिश पाहिजे आहे, तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय. 5 ओपनिंग आहे, आत्तापर्यंत 5 जणांनी यांनी हायरसुद्धा केलेलं आहे. तिथून अप्लाय नाव म्हणून आपण अप्लाय करू शकतोय. तर अशा प्रकारे जे पण तुमच्याकडे नॉलेज आहे, जे पण तुम्ही शिकलात, ज्या फील्डमध्ये करिअर करायचं आहे, त्या सिमिलर फील्डमध्ये तुम्ही अप्लाय करू शकताय. जस्ट इथून वेगवेगळ्या पोस्ट आहे, त्यानुसार तुम्हाला अप्लाय करायचं आहे. अप्लाय करणं अगदी सोपं आहे. समजा मला हे येतंय, तर यावर मी क्लिक करतोय, अप्लाय नाव म्हणतोय. त्यानंतर हा सगळा फॉर्म येतो, म्हणजे तुमचं एज्युकेशन काय झालं आहे, नाव, आडनाव, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर वर्क एक्सपिरियन्स, त्याच्यानंतर तुमची ट्रेनिंग कुठली झाली आहे, कोर्स कुठला केला आहे, कुठले स्किल्स आहे, पोर्टफोलिओ तुमचा काही सॅम्पल असेल तर ते अपलोड करा. हे सगळं माहिती भरून प्रोसीड ॲप्लिकेशन करून तुम्हाला फॉर्म पूर्ण भरून घ्यायचं आहे.
तर आहे ना चांगलं अपडेट, त्यामुळे सांगतोय आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ एज्युकेशनल इन्फॉर्मेशन पर्पज आहे, जेणेकरून तुम्हाला माहिती मिळू शकेल आणि ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. अशाच अपॉर्च्युनिटीसाठी नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.